हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? ओळखा पाहू कशाची वडी आहे. थापी वडी तर दिसते, पण कशाची आहे? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी बघा आळूची पानं घेतली आहेत. छान स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर त्याचे जे मधला जो जाड देठ आहे, शीर आहे, ती आपण काढून घेणार आहोत आणि कट करणार आहोत. खूप सुंदर रेसिपी, अगदी तुम्ही बनवली ना तर ती बनवल्या बनवल्या संपून जाईल आणि सगळीजणं बोटं चाटून पुसून खातील एवढी छान रेसिपी होते बघा. खूप छान वडी तयार होते मैत्रिणींनो. म्हणजे वाटणार पण नाही की ती आळूच्या पानांची थापी वडी आहे. एवढी सुंदर. ते जे आपले देठ आहे, मधला जो दांडा आहे जाडसर, तो काढून घेतला. त्यानंतर आपण अशा प्रकारे बघा कट करून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की कशी बनवायची आणि किती टेस्टी होते. खूप सुंदर, अजिबात खवखवत नाही, कारण आपण येथे अजिबात चिंच घातलं नाही, लिंबू घातलं नाही, आगूळ घातलं नाही, तरी पण आपली जी वडी आहे थापी वडी ती खूप छान लागते बघा. अशा प्रकारे मैत्रिणींना अवश्य करून बघा. त्यानंतर मी अशा प्रकारे बारीक बारीक कट केली आहे. आपण ती मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक त्याची पेस्ट बनवणार आहोत. हे बघा अशा प्रकारे मी पानं कट करून घेतली. मी 3च पानांची बनवत आहे बघा, जास्त प्रमाणात नाही बनवत आहे. तुमच्याकडे जर मंडळी जास्त असेल घरामध्ये तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवू शकता. ज्या भांड्यामध्ये मी लसूणची पेस्ट बनवली ती त्याच भांड्यामध्ये ट्रान्सफर केली आहे मी पानं. थोडंसं मी पाणी घालून ते बारीक मिश्रण तयार करून घेणार आहोत. पेस्ट बनवणार आहे बघा. हे बघा अशा प्रकारे आपण त्याची पेस्ट बनवून घेतली आहे. अगदी खूप छान टेस्टी अशी वडी होते. त्यानंतर मी बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि आपण थोडंसं भांडं पण त्याचं विसळून त्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर आपण फोडणी घालणार आहोत. छान असं आपण तेल घातलं आहे. तेल जरा थोडंसं जास्त घालायचं वडीला, थापी वडीला. मोहरी टाकली आहे. मोहरी छान अशी तडतडून द्यायची. तडका कुठल्या पण भाजीला छान द्यायचा, म्हणजे भाजी खूप चविष्ट आणि टेस्टी लागते. आणि मोहरी छान तडतडली ना तर ती चांगली लागते. त्यानंतर आपण जिरे घातले आहे. जिरे पण छान असे तडतडून द्यायचे, म्हणजे त्याची चव पूर्ण उतरते भाजीमध्ये. त्यानंतर मी जी हिरवी मिरचीची पेस्ट आहे ती घातली आहे. त्यामध्ये धणे, जिरे आणि लसूण घालून मिरची परतून घेतली आणि नंतर ती बारीक पेस्ट बनवली. हिंग घातला आहे, कारण आपण इथे बेसन पिठाचा वापर करणार आहोत आणि हिंगाने खूप छान असा स्वाद येतो. छान अशी मिरची आपली बघा तेलामध्ये फ्राय करतो आहे. गॅसची फ्लेम आपण इथे कमी ठेवली आहे. त्यानंतर हळद घातली आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालणार आहोत. रंग पण छान येईल आणि चव पण छान येईल, कारण त्यामध्ये धणे जिरे घातलेले आहे. त्यानंतर आपण जी आळूची पानाची पेस्ट बनवली होती ती त्यामध्ये घालून घेणार आहोत बघा. आणि आपण पाणी घालणार आहोत आवश्यकतेप्रमाणे. तुमच्या घरामध्ये मंडळी किती प्रमाणात आहे त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे बघा मी. जे बाऊल आहे तो पण मी थोडंसं विसळून पाणी घालणार आहे बघा. आणि छान त्याला अशी आपण उकळी येऊन देणार आहोत. खूप सुंदर टेस्टी वडी होते बघा आणि करायला एकदम सोपी. अजिबात तुम्हाला वळकुट्या बनवायची आवश्यकता पडणार नाही, एवढी छान. हे बघा पाण्याला उकळी आली आहे आपल्या फोडणीला. त्यानंतर मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. माझं घरचं बेसन पीठ आहे. आणि पाण्याला उकळी आली की एका हाताने हलवायचं आणि एका हाताने थोडं थोडं पीठ घालून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. म्हणजे त्यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाहीत. गॅसची फ्लेम इथे आपण लो ठेवणार आहोत आणि थोडं थोडं पीठ घालायचं, एकदम घालायचं नाही. आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. तुम्ही जर एकदम घातलं तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात गाठी होतील आणि त्या मोडायला खूप वेळ जाईल. म्हणून बघा मी थोडंसं पीठ अजून ठेवलं आहे. अगोदर ज्या सर्व गाठी आहेत ते आपण मोडून घेणार आहोत, कारण ही थापी वडी म्हटलं ना तर खूप छान लागते आणि टेस्ट म्हणाल तर एक नंबरच लागते बघा. अशा प्रकारे आपण जे राहिलेलं पीठ होतं बेसन पीठ ते पण आपण घालणार आहोत, कारण थापी वडीला जेवढं तुम्ही बेसन आहे ते घट्ट बनवाल तेवढी तुमची थापी वडी छान होते. आणि महत्त्वाचं म्हणजे पीठ छान असं शिजवून द्यायचं आहे. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही.
जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. हे बघा आपलं छान असं बघा पीठ एकजीव झालं आहे. आपण वाफ दिली होती त्याला, आता पुन्हा एकदा आपण वाफ देणार आहोत म्हणजे आपली वडी आहे ती छान होईल आणि बेसन पीठ छान शिजल्या जाईल आपलं. 5 मिनटं मी लो फ्लेमवर अगदी वाफ देऊन घेतली आहे बघा. हे बघा अशा प्रकारे आपलं पीठ छान असं शिजलं आहे बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे जे खाली लागलेलं पीठ आहे ते मी थोडंसं पाणी घालून त्याचं मी वापर रश्श्याला करणार आहे मैत्रिणींनो. त्यामुळंच आपली रश्श्याची चव तर एक नंबरच होईल. हे बघा छान असं आपलं तयार झालं आहे थापी वडीचं मिश्रण. त्यानंतर ताटाला मी तेल लावून घेणार आहे, म्हणजे आपली जी थापी वडी आहे ती थापायला अगदी म्हणजे काढायला आपल्याला सोपी जाईल. पूर्ण ताटाला तेल लावून घेणार आहे. त्यानंतर मी थोडीशी तीळ घालणार आहेत म्हणजे आपली वडी दिसायला खूप छान दिसेल. अशीच वडी खाल्ली ना तरी पण खूप छान लागते. त्यानंतर जे मिश्रण आहे ते आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत ताटामध्ये. गरम आहे तोपर्यंतच करायचं म्हणजे तुमचं जे पीठ आहे ते आपल्याला थापायला एकदम सोपं जाईल. हे बघा सर्व पीठ मी ताटामध्ये काढून घेतलं आहे. त्यानंतर मी फुलपत्राला तेल लावलं आणि अशा प्रकारे फुलपत्राच्या साहाय्याने आपण ते पसरवणार आहोत. कारण सुरुवातीला पीठ आहे ते गरम आहे, मग आपल्या हाताला चटके बसू शकतात. म्हणून सुरुवातीला मी असं वाटीने करून घेणार आहे आणि नंतर थंड झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने छान असं हे बघा हाताच्या साहाय्याने मी छान थापून घेतलं. पुन्हा वरून आपण ती घालून घेतले आहेत आणि ती आपण घातल्यानंतर आपण पुन्हा दाबणार आहोत म्हणजे ती छान अशी चिकटल्या जातील. बघा किती सुंदर झाली आहे थापी वडी. कोणच म्हणणार नाही की ही आळूच्या पानाची थापी वडी बनवली आहे मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा, खूप छान लागेल आणि टेस्ट पण खूप छान लागते. कारण आपण येथे हिरवी मिरची, लसूण, जिरे, लाल तिखट घातलं आहे त्यामुळे तर खूप छान. हे बघा लगेच आपण त्याचे आपण कट मारून घेणार आहोत. तुम्हाला ज्या आकारात हवं आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. हे बघा किती सुंदर झाली आहे आपली थापी वडी तयार झाली आहे मैत्रिणींनो. अशीच तुम्ही खाऊ शकता, पण मी रस्सा भाजी बनवणार आहे. पुन्हा आपण त्याच कढईमध्ये आपण तेल घेतलं आहे. आपण मोहरी टाकणार आहोत. मोहरी छान अशी तडतडून द्यायची. मोहरीचा तडका छान दिला तरच भाजीला खूप छान चव लागते. त्यानंतर आपण जिरे घातलेत. जिरे पण छान तडतडून द्यायचे. एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे. आपण छान असा सोनेरी रंग येईपर्यंत त्याला परतून घेणार आहोत. हे बघा छान परतून घेतला आहे. त्यानंतर मी वाटण घालणार आहे. कांदा, लसूण, खोबरं, कोथिंबिरीचं मी जे बनवून ठेवलं आहे ते त्याचा व्हिडिओ मी दाखवला नाही तुम्हाला. हे बघा छान असं आपण ते तेलामध्ये परतून घेणार आहोत म्हणजे आपली जी थापे वडीचा रस्सा भाजी ती खूप छान होते. त्यानंतर आपण काळा मसाला घातला आहे मी बिना कांदा लसणाचा. तो छान असा आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. थोडंसं पाणी घालणार आहोत आपण जेणेकरून आपली जे मसाले आहेत आणि वाटण आहे ते छान असं परतल्या जाईल. आणि नाहीतर काय होईल, आपण बिना पाण्याचं जर परतलं ना तर ती फोडणी आहे ती करपते आणि भाजीची चव आहे ती जरा वेगळी लागते. मग अशा प्रकारे बघा बघा किती छान तेल सुटलं आहे आपल्या भाजीला, बघू शकता आपण. त्यानंतर मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि जे आपण थापी वडीचं कढईला चिकटलेलं पीठ होतं ते मी त्यामध्ये घालून घेतलं आहे म्हणजे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट आणि दाटसरपणा येतो. आवश्यकतेप्रमाणे तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे त्याला. हे बघा किती छान अशी आपली थापी वडीची रस्सा भाजी म्हणजेच आळूच्या पानांची थापी वडीची रस्सा भाजी तयार झाली आहे मैत्रिणींनो. खूप सुंदर एवढा छान वास येतो आहे ना त्या वडीचा, खरंच अप्रतिम. अशा प्रकारे अवश्य बनवा आणि बनवल्यानंतर कशी झाली आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय ती कमेंट्स करून सांगायची आहे जेणेकरून मला तुमचे आभार मानणे खूप छान वाटेल, खूप आनंददायी वाटेल. हे बघा अशा आपल्या थापी वडी तयार झाली आहे. तोपर्यंत आपल्या जे रस्सा आहे त्याला पण छान उकळी आली आहे.
हे बघा किती छान रंग पण आला आहे आणि तवंग पण भाजीला किती छान आला आहे बघा. खूप सुंदर अशी होते, एक नंबरच झाली आहे बघा. त्यानंतर आपण वर्ण थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये घालून घेतली आहे. कोथिंबीरीने खूप छान असा स्वाद येतो. हलवून घ्यायची आहे. त्यानंतर मी प्लेटमध्ये अगोदरच थापी वडी घालून घेतली होती आणि त्यानंतर रस्सा वर्ण घालायचा. थोडासा व्हिडिओ माझा शूट झाला नाही तो, त्यामुळं मी अगोदरच ते घातलं गेलं. त्यानंतर वर्ण बघा किती छान अशी आपली थापी वडीची रस्सा भाजी तयार झाली आहे. ही तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय.